महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमधून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने नाशिकमध्ये मध्यरात्रीपासूनच सर्च ऑपरेशन सुरू केलंय। धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईचे धागेदोरे थेट पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी जोडले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेला सुरुंग लावणारी घटना घडली असून कुख्यात पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगशी संबंधित काही संशयित नाशिकमध्ये लपल्याची माहिती एटीएसला मिळाली। त्यानंतर तातडीने एटीएसच्या पथकाने नाशिकच्या जुने नाशिक परिसरात तळ ठोकलाय। अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू करण्यात आली असून संशयितांची कसून चौकशी केली जातेय। शहजाद भट्टी गँगचे काही हस्तक या भागात वास्तव्यास असल्याची पक्की खबर एटीएसला मिळाली होती। या माहितीच्या आधारे एटीएसने गुप्तपणे ही मोहीम आखली। सध्या संशयितांच्या कागदपत्रांची आणि त्यांच्या हालचालींची पडताळणी सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरात भीतीसह प्रचंड कुतूहल निर्माण झालं असून सुरक्षेच्या दृष्टीने हा तपास अत्यंत संवेदनशील मानला जातोय। एटीएसच्या या कारवाईने नाशिकमध्ये पाकिस्तानी गँगचे पाय किती खोलवर रुतले आहेत हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।